पण देवाचे सेवक वाचले पाहिजे. का? एलिया काय म्हणतो माहिती का? बाई ती भाकर मला दे, मग तुझ्या मुलाला खाऊ घाल आणि तू पण खा. जर एलिया जिवंत राहिला तर तुम्ही जिवंत राहणारच आहात. प्रियानो, ही धार्मिकता देव मंडळीमध्ये तपासत असतो. कोणती? देवाच्या सेवकाला मरू न देणं. आम्ही म्हणाल काय? तुम्ही म्हणाल कसं काय देवाचा सेवक मरतो? कसा देवाचा सेवक मरतो? सेवकाला मारणाऱ्या कोणत्या गोष्टी आहेत? देवाचा सेवक मरू शकतो का? होय, देवाचा सेवक मरू शकतो. शारीरिक दृष्टिकोनातून मी म्हणत नाही. सेवक ज्या जोशानं सेवा करत असतो त्याचा जोश, पुन्हा मी तुम्हाला देवाच्या वचनातनं सांगेल, बाहेरचं नाही सांगणार. मोशेला देवानं सांगितलं, मी अमालेकांविरुद्ध तुम्हाला विजय देईल, पण या दगडावरती तुला बसावं लागेल आणि हात वर करावे लागतील. जोपर्यंत तुझे हात वर, तोपर्यंत लोक विजयी होतील. बरं का? सेवक मरणं या गोष्टीविषयी मी तुम्हाला सांगत आहे. मोशे केला, काही तास काही क्षण त्याचे हात वर झाले आणि सेवक या नात्यानं मनुष्य असल्या कारणानं त्याचे हात खाली आले आणि पाहिलं आरोन आणि हुरानं सेवक आता कारण जर इस्रायल लोक मेले तर सेवक पण मरणार आहे. सेवक कसा जिवंत राहणार आहे? मग त्याला माहिती आहे, जर पराभव झाला तर सगळ्यांचाच पराभव, मेले तर सगळेच मरणार आहे. मग मोशे पण मरणार आहे. आता मोशे जिवंत राहिला, लोक जिवंत राहतील का? तर हात वर आहे ना त्याचे हात वर, इकडे देव विजय देणार. मग त्यांना आयडिया सुचली. ते म्हटले, चला आपण याला दगडावरती बसू. कोणता दगड आहे हो? ऐका, हे दोघ जण आले, त्या मोशेला दगडावरती बसवलं. एका बाजूने हूर, दुसऱ्या बाजूने अहरोन. या दोघांनं मोशेचे हात वर केले. मोशे तू जिवंत राहा, लोक जिवंत राहतील. तू जिवंत राहा, लोक जिवंत राहतील. तू मेला, तू थकला, तुझे हात खाली आले, रस्त्यावरती प्रेतांचा खच पडेल. हमालिकी लोक आपल्या लोकांना मारून टाकतील. देवाची प्रिय लोक मंडळी जिवंत राहायला पाहिजे तर सेवक जिवंत राहायला पाहिजे, आणि सेवक जिवंत राहायला पाहिजे तर अहरोन आणि हुराची गरज आहे. ते अहरोन आणि हूर बनलं पाहिजे. का? या सेवकाला खडकावरती बसवायचं. खडकावरती बसवायचं म्हणजे नेमकं काय तुम्हाला सांगू का? येशू ख्रिस्त डोंगरावरती जाऊन प्रार्थना करत होता. सेवकाला असं वातावरण निर्माण करायचं की सेवकानं सतत तुमच्यासाठी प्रार्थना करावी. डोंगरावरती राहणं म्हणजे प्रार्थनेचं वातावरण. बदन आरामामध्ये हे देखील तपासलं जाणार आहे. काय? त्या स्त्रीनं आपली भाकर त्या असणाऱ्या आपण पाहतो की एलियाला देऊन टाकली. बदन आराम. आता दुसरी गोष्ट वाचूया पुन्हा उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये आणि त्याचा 28वा अध्याय आणि त्याची 1 पासून 3 वचनं. पहिलं गोष्ट आम्ही पाहिलं, आशीर्वाद मिळण्यासाठी बदन आराम. तेव्हा इसाकाने याकोबास बोलावून आशीर्वाद दिला. हा, आणि बजावून सांगितलं की कनानी मुलीपैकी कोणी बायको बघू नको. हा, तर उठ बदन आराम येथे तुझ्या आईचा बाप बथुएलाच्या घरी जा. बथुएलाच्या घरी जा. पहिली गोष्ट पदन आराम आणि दुसरी गोष्ट बथुएल. पहिलं काय तुमच्या लक्षात येते ना? सोपं आहे ना हे? मी सांगतो ते रंजक करून, पण सोपं आहे सगळं. पहिली गोष्ट पदन आराम. पदन आराम म्हणजे काय? धार्मिकता तपासणं. ऐका बरं का, आता तुम्हाला हे जे बायबल आहे ते बायबल समजल्यावर आशीर्वाद तुम्हाला समजणार आहे. आशीर्वाद बायबल समजल्याशिवाय तुमच्याकडे येऊ शकत नाही. पदन आरामामध्ये देव तुमची सात्विकता, तुमची धार्मिकता, तुमची सहनशीलता, तुमची प्रार्थना, तुमचा विश्वास आणि तुमचा चर्चमध्ये स्पेंड केलेला वेळ सगळा तपासणार आहे बरं का. कितीला आला आणि कितीला गेला. ऐक, आता त्याचं लॉजिक तुम्हाला सांगतो मी. तुम्ही आजारी पडता आणि बऱ्याच वेळा ते पास्टर अशी प्रार्थना करा, ओटूट निघूनच जावा. आणि मोबाईल कधी निघेलो ते तुमच्यावर डिपेंड होतं ना. चांगलं असताना किती वेळ देवाच्या मंदिरात घालवला. तुम्ही लेट होत होता, आता देव लेट करणार आहे, मरू नाही देणार. लेट आला ना चर्चला, आणि तुला तर आशीर्वाद पाहिजे बरं होण्याचा. मग बरं होण्याचा आशीर्वाद तुला मोजला, तुला तपासलं ना मी. चर्च 9ला होतं, तू 11ला आला, आता मी पण लेट करणार आहे.
मी का तुला लगेच बरं करू, मी का तुला लगेच आशीर्वाद देऊ. ऐका, बारीक सारी गोष्टी तुमच्या लक्षात राहणं फार गरजेचं आहे. पण दावीद काय म्हणतो, ते मला म्हणाले परमेश्वराच्या त्यास माझ्या मनाला. हा, दावीद राजा होता, पण त्याला माहितीये माझं राज्य टिकवण्यासाठी मी देवाच्या घरामध्ये किती वेळ स्पेंड करतो ते फार महत्वाचं आहे. म्हणून दुसरा जो मुद्दा आहे ना, त्याला म्हटलं बथुएलाच्या घरी जा. आणि बथुएल या शब्दाचा जर अर्थ काय पाहिला तर तुम्हाला कळेल, देवाचं निवासस्थान. कुठं राहायचं, कुठं राहा म्हणून सांगितलं. जर आशीर्वादित व्हायला पाहिजे तर देवाच्या निवासस्थानामध्ये राहिलं पाहिजे. देवाच्या निवासस्थानात बरेच लोक म्हणतात, नाही या रविवारी चर्चला नाही आलो, घरी बसूनच प्रार्थना केली. आणि काही काही लोक काय सांगतात, आमचं घर आत्ता खूप प्रार्थनाशील झालं, बायको शास्त्र वाचती, मुलगी प्रार्थना करती आणि छोटा मुलगा आहे तो लिडिंग करतो बा, आणि आमची प्रार्थना खूप आशीर्वादीच आहे. मग प्रभूनं काय सांगितलं, माझ्या लोकांना घेऊन तू डोंगरावरती उपासनेला जा. अजून एक उदाहरण पवित्र शास्त्रातलं सांगतो. अब्रामाला देवानं अर्पण करण्यासाठी म्हटलं मोरिया डोंगरावरती जा. आता अब्राम 120 वर्षापेक्षा जास्त झालेला आहे, 120 वर्षाचं वय, मुलगा त्याचा 9 वर्षापेक्षा जास्त. आता देवाने विचार केला पाहिजे, एवढा म्हातारा अब्राम डोंगरावर कसा चढेल. पण देव तपासतो ना, देव तपासतो, काम देऊ नाही का. तुम्ही कधीच अशी सबब सांगू नका की मी चर्चला येत नाही, याचं कारण माझं घर चर्च पासून लांब आहे. आणि काही लोक म्हणतात, नाही एकाड एक रविवार आलं तर चालेल का. आणि काय सांगतात माहिती का, बाळासाहेब पैसे नसतात, पैसे नसतात, तुमचा देव तर श्रीमंत आहे. आणि सांगताना तुम्ही साहेब काय सांगता, माझा देव कसा आहे, धनवान आहे. अजून एक गोष्ट, लग्न जर असलं ना उसनं काढून जाते, आहे का नाही, सावकाराकडनं काढून, आणि फुगीरपणासाठी जास्तीचा आहेर पण देऊन येतात. आणि चर्च म्हटलं की मग काय म्हणायचं, नाही हो तेवढं असं अमकं तमकं. आणि आशीर्वादाला असा आशीर्वाद द्या 4 BHK पुण्यात मिळावं, पत्र्याची खोली मिळते का बघ. तुला देवाच्या घराचं महत्वच नाही, तू नाही त्या सबबी सांगतो हे. आणि तो काय म्हटला, कुठं राहा, कुठं राहा, तुम्हाला देवाच्या घरातच राहावं लागणार आहे. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, पैसे नसले तरी चालत या, कारण देवाच्या घरामध्ये आशीर्वाद आहे. मी तुमच्यासमोर ज्या डेअरीने हे बोलतो ना, याचं कारण हेच आहे, आम्ही चालत चालत चर्चला आलेले लोक आहोत, पैसे नव्हते आमच्याकडे. मला चांगलं आठवतं की एकदा चर्चमध्ये ज्या मुली कामाला होत्या, एका मुलीला पास्टरने बोलायला सांगितलं, अरे मनोजसाठी एक जॉब बघ ना. म्हणजे हा, उसके पास जॉब नहीं, नहीं उसके पास जॉब नहीं. क्या किया उसने, M.Com किया, फिर जॉब नहीं किया उसके पास. रहता तो ऐसा, चलता तो ऐसा जैसा गव्हर्नमेंट सर्वंट आहे. देवाच्या लोकांना पैसे असो नसो, देवाच्या घराचं महत्व त्यांच्याकडे खूप असतं. ह्याच्यामुळे तुम्ही आशीर्वाद घेता. बथुएलाच्या घरामध्ये राहा, देवाचं घर सोडू नका. तुम्ही किती पण दुःखी असलं तरी सुद्धा तुम्हाला देवाच्या घरातच पोचायला पाहिजे, किती पण दुःखी असा. आणि देवाच्या घराचं वैशिष्ट्य काय माहिती का, एकदा का प्रभूच्या घरामध्ये तुम्ही आला, इथं सारं दुःख पीडा दूर होतात. हो, सारं दुःख पीडा दूरच होतात. वाढलेल्या हाताचा मनुष्य सभास्थानामध्ये मंदिरामध्ये जात होता, हात वाढलेला असताना, पण त्याला माहिती होतं एकदा येशू मंदिरात मला भेटणार आणि माझा हात तो सरळ करणार आहे. तुमचा हात वाढून गेला, काळजी करू नका. हे हात म्हणजे तुमचं काम आहे, हे हात म्हणजे तुमची बरकत आहे. या हातामध्ये आणि जे सामर्थ्य आहे, आज तो हात वाढून गेलेला आहे. आज तुमच्याकडे ती बरकत नाही, आज तुमच्याकडे ती सुटका नाही, आज तुमच्याकडे ज्या आशीर्वादाची गरज आहे तुमच्याकडे नाही. पण तुम्ही का असा विचार करत नाही, एक दिवशी प्रभू माझी भेट घेणारच आहे. आणि लक्षात घ्या, देव त्याच्या लोकांची भेट मंदिराच्या बाहेर घेत नाही, प्रभू त्याच्या लोकांची भेट मंदिरामध्येच घेत असतो, मंदिरातच.
म्हणून दावीद होते. ते मला म्हणाले परमेश्वराच्या घराकडे जाऊ त्यास माझ्या मनाला आनंद. देवाच्या घरामध्ये येताना बरेच लोक इथं आल्यावर चार्ज होतात आणि त्याच्यासाठी पण अर्धा पाऊण तास त्या वर्शिप लीडरला उड्या मारावं लागतात, मग कुठं यांची बॅटरी चार्ज होते. पण देवाच्या घरात येताना तिकडूनच उड्या मारत मारत यायच्या असतात. हालेलुया. इथं आल्यावर नाही उड्या, इथं आल्यावर चार. आणि ते बघा त्या तुम्ही काही लोकांची तपासात चेहरे इतका राग येतो असं वाटतं काय तर फेकून मारावं यायला नाही का. ते येतात कशाला हा प्रश्न पडतो. देवाच्या घरात मड्यांची काय काम आहे. हा एक जिवंत मंडळी आहे. ऐका शास्त्रात असं लिहिलं मेलेले निशब्द स्थानी असलेले लोक देवाची स्तुतीच करू शकत नाही. कोण देवाची स्तुती करू शकत नाही. मेलेले तोंडच उघडत नाही. काल आम्ही म्हटलं याला मोकळं करा, या लाजरसला मोकळं करा. असे लाजरस चर्च मध्ये तिचे हात मोकळेच नाही, त्यांचं तोंड पण मोकळं नाही. आणि काही लोक नाही हे डोंगे आहेत, हे दिखाऊपणा करतात, आम्ही मनातल्या मनात करतो. हे ढोंगे येतो. आणि काही लोक तर ते बघायला येतात. बघितलं किती हातवर गेले तिचे, आणि घरात किती तोंड चालतं ते तुमच्यामुळे चालणारच आहे. त्यांनी काही पण म्हणू द्या, घरात तोंड चालवा पण देवाच्या मंदिरात मात्र तुम्ही चालाच, उड्या माराच. आम्ही म्हणाल का. दावीद म्हणला मी नाचेल, आणि त्याची बायको तर भांडायला लागली त्याला, आणि तिने तर शिव्या द्यायला सुरुवात केल्या. शास्त्रात बघा ती शिवी सुद्धा नोंद झाली. हलकट मनुष्य झाली का नाही नोंद. म्हणून बायकांनी पण त्या नवऱ्याने पण सांभाळायचं आणि बायकांनी पण सांभाळायचं. सगळ्या शब्दाची काय बोलता. लोक इतके हुशार आहेत ना. चर्चमध्ये आलं आमची मंडळी बरं का, पाळकासमोर म्हणताना काय म्हणायचं आमची मंडळी, आणि घरी गेल्यावर त्या मंडळीला कुठल्या कुठल्या उपाधीतील सांगता येत नाही. मग तुम्हाला काय वाटतं इथले शब्द नोंद नाही, घराचे शब्द नोंद होणार नाही का. सगळे शब्द नोंद होणार आहेत, सगळे शब्द. त्यांना जास्त त्रास दिसतो. काळजी करू नका. हे वर गेल्यावर असे फटके आहेत त्यांना की विचारत असेल. इथं काय बोलायचं बोलू द्या. आणि त्यांनी असं म्हणलं म्हणून नाही. आता दावीद माझी बायको मला हलकट म्हणली, माझी बायको हलकट म्हणली, तो तिचा बाप निघाला. त्यांनी पण सगळं ऐकून घेतलं. हलकट म्हणली, सामान्य मनुष्य, काय नाचत होते, काय तुमचे कपडे गेले, सगळं ऐकून घेतलं. आणि मग तिचं सगळं भांडून झालं होतं. एकच शब्द तुझा बाप. बायकांना सगळ्यात जास्त बापावर राग येतो नाही का. आणि बरोबर दावीदानं वर्मावर बोट ठेवलं. तुझा बाप शाऊल याला देवानं राजगादीवरून काढून माझ्यासारख्या सामान्य मेंढर चालण्याला देवानं राजगादीवरती बसवलं. म्हणून मी नाचेल आणि अधिकच नाचेल. नाचायचंय देवाच्या घरामध्ये. याचं कारण तुम्ही जे आहात ते फक्त तुम्ही आराधना केल्यामुळं तुम्हाला मिळालेलं आहे. आणि एक गोष्ट तुम्हाला सांगतो, सगळ्यात जास्त आशीर्वादित वर्शिपरच असतात बरं का. मंदिर कशासाठी आहे. ज्यावेळेस तुम्ही उपासना करता, आत्ता जे मी करत आहे, काही लोक म्हणतात नाही आम्हाला प्रीचिंग खूप आवडतं. आणि बरेच लोक म्हणतात ना कधी संस्कृती वर्षी, कधी वक्ते बोलते, कारण आम्हाला ऐकायचंय. हे ऐकलेल्या सगळ्या शब्दाचा हिशोब होणार आहे कुठं तुम्हाला माहिती आहे. मी जेवढं बोललो ना हे सगळं तुम्ही ऐकलं. खूप छान, हा काय बोलले छान, इकडून काढलं तिकडून काढलं, कुठूनही काढलं तर हे काढून तुम्हाला देव झोडून काढणार आहे. ऐकलं ना प्रत्येक शब्दाचा हिशोब होणार. प्रत्येक शब्द एक संदेश तुम्हाला येतो ना, तो संदेश तुम्हाला बदलण्यासाठी येतो. आम्ही म्हणाल का. मी परवा औरंगाबादला गेल्यावरती त्या ठिकाणामध्ये एक वयस्कर जोडपं तिथं आलं. मग जशी पाळक साहेबांनी सांगितलं की तुम्ही टेस्टमनी शेअर करा तुमच्या जीवनामध्ये. मग एक आंटी त्या ठिकाणात आली. त्यांनी सांगितलं मी अशी स्त्री होते, माझा नवरा मला वारंवार सांगायचा बाई तुझ्या तोंडाचा वास येतो, गुटखा तंबाखू खाणं बंद कर. नवरा चांगला होता, बायको गुटखा तंबाखू खातो. ते नवरा तिला सांगत होता बाई गुटखा खाऊ नको, तंबाखू खाऊ नको. आणि ते म्हटले की काही केलं माझं गुटखा तंबाखू सुटत नव्हतं. एक उपदेश असा गेला, तिच्या पुढीला तिने काडीच लावली, गुटखा बंद, तंबाखू बंद. आणि ते सांगायला लागले, रडायला लागले की पहिल्यांदा मला वाटलं मला बदलावं, त्याच मला कळालं देवाचं वचन माणसाचं जीवन बदलतं. बदल आवश्यक आहे, बदल आवश्यक आहे.
ज्या दिवशी बदल होतो ना त्या दिवसामध्ये प्रभू आशीर्वाद द्यायला सुरुवात करतो. आणि परवा परत त्यांचा माझा आम्हीच बदललो नाही. ती व्यक्ती दूध विकायचं काम करते. पहाटे मी काय करतो, माझं दुकान उघडतो आणि मी कालपर्यंत असे साऊंड आणले की त्याच्यात आणि ठराविक लोकांना ऐकायला जाईल. पण पाळक साहेब आता मी माझ्या दुकानात बॉक्स बसवले. सकाळी उठल्याबरोबर आणि ते युट्यूबचे संदेश लावतो. लोक वॉकिंगला येतात, बसतात त्या ठिकाणामध्ये आणि बसून आमची गल्ली बदलायला लागली. लोकांचे विचार बदलायला लागले. देवाचे प्रिय लोक, देवाचं वचन बदलण्याचं काम करतं. म्हणून लक्षात ठेवा, वचन तुमची सेवा करतं पण आराधना प्रभूची सेवा करत असतं. आणि देवाला मंडळीमध्ये आराधकांची गरज आहे. म्हणून या ठिकाणामध्ये तो म्हटला बथुवेलाच्या घरात राहा. कशाला राहा? उपासना करायला राहा. आशीर्वाद उपासनेमध्ये आहे. आशीर्वादित व्हायचं आहे तुला, मग तुला बथुवेलाच्या घरात राहावं लागेल. परमेश्वराच्या घरामध्ये नुसतंच येऊन बसायचं नसतं. नुसतंच नाही बसायचं. आणि ज्याला नुसतं बसायचं त्यांनी कब्रस्तानमध्ये जाऊन बसायचं. ते मेलेले मढे त्यांच्याशी गप्पा मारत बसा. कसं आहे काका, बरं आहे का? आणि नाही करमलं तर फुलं घेऊन जा, हाताच्या बाजूला लावा. जर बिडी पित असेल तर बिडीचा कट्टा पण ठेवून या. रात्री येऊन पिऊन परत आतमध्ये जाऊन देवाला झोपतील. 2 नंबरला करतात तसं लोक. हा, दारू पिणार असेल तर त्याच्या औषधाला दारूची बाटली. आणि आधी बोलत होते दारू पिऊन पिऊन मेला आणि परत त्याला मेल्यावर पण त्याला असं वाटतं जिवंत असताना दिली नाही, मेल्यावर उशाला ठेवली. गप्प बसायचं असं काका वाट बघतात कब्रस्तानमध्ये, आजोबा वाट बघतात आणि ते म्हणतात तुम्ही पण या लवकर, आपण एकत्र राहू. हा 1 BHK इतका भारी, एकावर एक बसलं तरी चालतं. लोकांची अपेक्षाच तशी नाही का? कुठं पुरायचं? आमच्या आजोबा पुरले तिथं पुरा. काय ते आजोबा तुम्हाला ऊब देणार आहे का? बँकेचं पुस्तक देणार आहे? पेन्शनचा कागद देणार आहे? काय देणार? तिथेच पुरा. आणि ते खड्ड्यावाल्याला इतकं भांडतात ना, इथं का खड्डा केला? सॉरी मला ते फ्लॅट नंबर नाही कळाला. प्रश्न तोच आहे, देवाच्या घरामध्ये आल्यानंतर प्रभू सारखंच दिसलं पाहिजे. तुमचा देव हा जोशाचा देव आहे. भाऊ हा असं लिहिलंय, तो बोलायला लागल्यावर पर्वत थरथर कापायला लागले. तुझी लेकरं तशीच पाहिजेत ना, टवटवीत फ्रेश. खरंच किती पण भांडण असू द्या, चर्च मध्ये आल्यावर एकदम फ्रेशच असलं पाहिजे. आणि त्यांच्याकडे बघू पण नका, ते भांडायला ते मुद्दाम डोळे वटारतात. आपण देवाच्या सानिध्यात नाचायचं. पुन्हा मी तुम्हाला सांगतो, तुम्ही किती पण तुम्हाला भारी उपदेश दिला तर तुमची भांडणं बंद होणार. आणि तुमची भांडणं ज्या दिवशी होईल त्या दिवशी देव सगळ्याला स्वर्गात घेऊन जाईल. तो मुळात विलंब का करतो माहिती का? तुम्ही चर्चमध्ये एकदम पेटता आणि घरी गेल्यावर 20 तास होता, अजून एक आठवडा थांबवू, यांना घेऊन जायचंय मला. त्यामुळे प्रॉब्लेम येणार आहे, काहीतरी होणार आहे घरामध्ये गडबड. मी गडबडीचं समर्थन करत नाही, पण मी त्या गोष्टीविषयी बोलतो की तुम्हाला देवाच्या घरात तसल्या परिस्थितीमध्ये यायचं आहे. तुमची मनस्थिती ठीक नाही, कोणीतरी तुम्हाला बोललंय, तुमचं मन दुखलंय, आर्थिक प्रश्नांचं तुम्ही जर्जर झालेलं आहे, तुम्ही आजारपणामध्ये आहात. एक गोष्ट तुम्हाला सांगू का? जास्त तुम्ही प्रभूच्या घरामध्ये येताना असाधारण आजार बरे होतातच. त्याच्यासाठी देवाचं घर असाधारण. परवा एक व्यक्ती पुण्यावरूनच चर्चमध्ये आला. 8 वर्षापासून त्याला सांगितलं, 8 वर्षापासून माझ्या छातीचं दुखणं, बीपीचा त्रास इतका प्रचंड होता, 8 वर्ष उपचार केले पण बरं नाही झालं. पण येताना त्याने विचार केला, तो म्हटला एकदा या चर्चला भेट देतो, माझा विश्वास आहे या चर्चमध्ये देव मला बरं करेल. आणि पहाटे 4ला ते पुण्यातून निघाले, चर्चमध्ये पोहोचले, प्रार्थना केली. जाता जाताच देवाने त्यांना आरोग्य दिलं. ते म्हटले 8 वर्षानंतर पहिल्यांदा देवानं मला मोकळं केलं. का देवाच्या घराचं महत्व आहे. प्रभूच्या घरामध्ये, बथुवेलाच्या घरामध्ये राहा. देवाच्या घरामध्ये राहा. बथुवेल म्हणजे देवाचं घर. आता 3रा मुद्दा पण मला सांगणं गरजेचं आहे, नाहीतर मग त्या ठिकाणामध्ये पुढे वाचा त्याच्यामध्ये. 3री गोष्ट, सर्वसमर्थ देव तुला आशीर्वाद देव, तुला फळद्रूप करून तुझी
वंशवृद्धी अशी कर तुला फलद्रूप करून तुझी वंशवृद्धी अशी करो. तुझपासून राष्ट्र समुदाय उद्भव. हा नाही एक पासून. तेव्हा इसाकाने याकोबास बोलावून आशीर्वाद दिला हा. आणि बजावून सांगितलं की कनानी मुलीपैकी कोणी बायको करू नको. कोणी बायको करू नकोस. तर उठ पदन आराम येते तुझ्या आईचा बाप बथुएलाच्या घरी जा. बोथवेलाच्या घरी जा व तुझा मामा लाबान याच्या मुलीपैकी बायको कर. कनानी मुलगी बायको करू नको. तर तुला जो आशीर्वाद आहे, आता याकोबाला लग्नाचा आशीर्वाद पाहिजे. आता लग्नाचा आशीर्वाद पाहिजे तर तो म्हटला तू कनानी बायको करून घेऊ नकोस. पहा टप्पे किती सुंदर आहे ते मी तुम्हाला सांगत आहे. पहिली गोष्ट त्याने सांगितलं पदन आराम म्हणजे धार्मिकता मोजणं. मोजमाप आहे म्हणजे मग कशाचं मोजमाप करायचं? धार्मिकतेचं. तुमची धार्मिकता मोजल्याबरोबर तुम्ही काय करता? एक व्यक्ती धार्मिकतेमध्ये वाढला म्हणजे तो परमेश्वराच्या घरामध्ये जातो. बथुएल म्हणजे परमेश्वराचं घर, तो धार्मिक व्यक्ती. जो आत्मिक जीवनात वाढला तोच व्यक्ती परमेश्वराच्या घरामध्ये जातो. बाकीचे नाही जाऊ शकत. तुम्हाला तुमची धार्मिकता वाढली ओळखायचं कसं? तुम्ही देवाच्या घरामध्ये आहात. तुम्ही देवाच्या घरात नाही तर तुम्ही वाढलाच नाही ना. आता त्याच्या पुढचा जो टप्पा आहे तो फार सुंदर आहे. तुम्ही पदर आराम म्हणजे धार्मिकता मोजली, तुम्हाला कळलं तुमची कमतरता काय, विश्वासामध्ये कमी, प्रार्थनेमध्ये कमी, सगळ्यामध्ये तुम्ही तुमची कमतरता काढली आणि कमतरता काढण्यासाठी तुम्ही देवाच्या घरामध्ये आला. आता देवाच्या घरामध्ये आल्याबरोबर तिथं तुम्हाला मिळतं लाबानाची मुलगी. तो म्हटला कनानी स्त्री करायची नाही, कनानी मुलगी करायची नाही. कुणाची मुलगी करायची? लाबान. आता खरी एक लाबानामध्ये बरं का, इकडं तो त्याला सूचना करत आहे, इशारा देत आहे. काय त्याचा इशारा? फक्त तुला लाबानाचीच मुलगी बायको करायची. आणि लाबान या शब्दाचा अर्थ आहे पांढरा, म्हणजे शुद्धता. तुम्ही स्वतःला बाहेर किती शुद्ध करण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही शुद्ध होणार नाही, पण देवाच्या मंदिरामध्ये 100% शुद्ध होणार. 100%. का देवाच्या मंदिरात शुद्ध होणार आहे? कोणी किती पण कर्मकांड केलं. काही लोक म्हणतात नाही मी चर्चला न जाता पण धार्मिक जीवन जगू शकतो. नाही जगू शकत. येशू नीतिमान होता ना. मग नीतिमान येशू असताना आम्ही पाहतो मरिया, योसेफ आणि येशूची भावंड सगळे यरुशलेमेत सण साजरा करायला गेले आणि येशूने त्यांचा हात सोडला आणि त्यांना म्हटलं येशू कुठं हरवला. आणि मग ते परत 2 दिवसाची वाट चालू केलं, परत माघारी आले आणि येशूला काय म्हणतात माहिती का? अरे आम्ही तुला किती शोधलं. त्यास येशू काय म्हटलं माहिती का त्यांना? मी बापाच्या घरी असावं, माझ्या पित्याच्या घरी असावं, मंदिरात असावं हे तुम्हाला कसं कळत नाही? मग येशू एवढा शुद्ध होता पण तरी तो मंदिरामध्ये जात होता. का? कारण त्याला माहितीये शुद्धीकरणाची प्रोसेस ही मंदिरामध्येच असते. प्रियात्मा बाहेर नाही तुम्ही शुद्ध होणार. म्हणतो कनानी स्त्रिया करू नकोस. बाहेर कनार आहे पण आतमध्ये लाबान आहे. आतमध्ये लाबान का म्हटलं माहिती का? देवाचं वचनच आम्हाला शुद्ध करतं. शुद्ध दुसरं तिसरं कोणी करणार नाही. कोणती प्रार्थना तुम्हाला शुद्ध करणार नाही, कोणी सेवक तुम्हाला शुद्ध करणार नाही, पण देवाचं वचन ऐकल्याबरोबर इकडं काहीतरी डोक्यामध्ये घडलं जातं. मला आठवतं मध्ये एक मुलगी चर्चमध्ये आली. ती म्हटली मला बाप्तिस्मा द्या. आमच्या चर्चमध्ये होती, बाहेरगावरून ती आली. मग देवाचं वचन सांगितल्याशिवाय, शिक्षण दिल्याशिवाय आम्ही बाप्तिस्मा तिला देत नाही. मग तिला ते शिक्षण दिलं आणि तिला विचारलं की तुला बाप्तिस्मा का घ्यावासा वाटतो? ते म्हटले तुम्हाला माहिती आहे का मी कोण आहे? ते म्हटले आम्ही तुला ओळखत नाही. मी सांगू का म्हटली, मी ती व्यभिचारी स्त्रीपेक्षा जास्त व्यभिचार केलेली मुलगी आहे. एका वेश्येला लाजवल असलं वेश्याकर्म आतापर्यंत मी केलं. जेव्हा प्रभूचं वचन ऐकलं, माझ्या जीवनाची मला लाज वाटली. त्याच दिवशी मी ते सोडलं आणि आता मी प्रभूला स्वीकारलेलं आहे. देवाच्या वचनानं मला शुद्ध करून टाकलेलं आहे. लाभान म्हणजे शुद्धता. एखाद्या व्यक्तीला जर बदलायचं नसेल ना, पण तुम्ही त्याला देवाच्या घरामध्ये आणा. देवाच्या वचनाच्या द्वारे कठीण अंतःकरण सुद्धा बदलली जातात. कठीण अंतःकरण पावन येते देवाच्या वचनामध्ये.
जे जज करू शकत नाही, जे कोर्ट करू शकत नाही, जे कुठला शिक्षा कोणा मनुष्याला बदलू शकत नाही, पण येशू 100% बदलतो वचनाच्या द्वारे 100%. तुम्ही देवाच्या घरामध्ये आला. अजून एक गोष्ट मला सांगतो, शुद्धतेशिवाय कोणीही व्यक्ती आशीर्वादित होऊ शकत नाही. कोणीच नाही आशीर्वादित होऊ शकत. ही शुद्धता फार महत्वाची आहे. लग्न करायचे, संबंध प्रस्थापित करायचे, तर शुद्धतेची संबंध प्रस्थापित करा. शुद्धता. आणि शुद्धता वैचारिक आहे बरं का. शुद्धता कधी कपड्याची नसते. शुद्धता आंघोळीची पण नाही. बऱ्याच लोकांना असं वाटतं प्रार्थना करताना आंघोळ करून प्रार्थना करावी. नाही. कोणी सांगितलं तुम्हाला आंघोळ करून प्रार्थना करायला पाहिजे? प्रार्थना कर, हा तुम्हाला आंघोळ केल्यावर फ्रेश वाटतं म्हणून तुम्ही प्रार्थना करू शकता. पण जर तुम्हाला शुद्ध व्हायला पाहिजे तर शुद्धतेसाठी तुम्हाला देवाचं वचन ऐकावं लागणार आहे. देवाचं वचन तुम्हाला शुद्धता आणि शुद्धता करण्याचं काम करणार आहे. म्हणून एक गोष्ट ध्यानात ठेवा, जेव्हा तुम्ही संबंध जोडता तर तुमचे संबंध शुद्धतेशीच असले पाहिजे. आम्ही म्हणाल का? म्हणून शास्त्र सांगतं विश्वासणाऱ्यानं अविश्वासणाऱ्याशी संबंध जोडून अंधार आणि उजेड यांचा मिलाप होऊ शकत नाही. ख्रिस्ताची बलियाराशी एक वाक्यता होऊ शकत नाही. अपवित्र लोक आणि पवित्र लोक एकत्र कधीच येऊ शकत नाही. म्हणून देवाच्या मंदिरामध्ये आल्यानंतर जी प्रोसेस आहे आशीर्वादित होण्यासाठी तुमची संगती शुद्धतेची असली पाहिजे. शुद्ध तुमचा देव आहे. तो म्हणतो जसा मी पवित्र तसं तुम्ही पवित्र असा. पवित्र असलं पाहिजे. मग पवित्र होणार कसं? एखाद्या पवित्र व्यक्तीला ओळखायचं कसं काय तो पवित्र आहे? लक्षात घ्या, एक व्यक्ती पवित्र आहे म्हणजे नेमकं काय? कित्येक वेळा अनेक लोकांना वाटतं प्रभुभोजन घेतल्यावर मी पवित्र होणार आहे, नाही का? बघा, इतर वेळी सगळे जर तुम्ही बघितले तर नॉर्मल असते. प्रभुभोजनाला सगळेच पांढरे, सगळे पांढरे. कशा? पवित्र प्रभू भोजन, पवित्र मेज देवासमोर आहे. त्याला नाही म्हटलं बरं का. ठीक आहे, तुम्हाला ते पवित्र वाटतं, घाला. मी कपड्यावर पण मी बोलत नाही, नाही का? मी एका चर्चमध्ये बोललो, सेना चर्चमध्ये बोललो, म्हणलं त्यांचे कपडे पांढरे आणि दात पिवळे असते, तंबाखू खाऊन, नाही का? कपडे कसे आणि हे पवित्र असे असतात ना. बघा, तंबाखू बाहेर खाल्लेले असते, पटकन चुळून भरायचं, थुकायचं, उभे रांगेत बगळ्यासारखं, नाही का? बगळा तो डोळा बंद करून मासा बघत असतो तसं येतात. तिथं तंबाखू सुटलेली नाही, ते प्रभुभोजन घ्यायचं आणि परत खायची. मग ही शुद्धता, ही पवित्रता. लक्षात घ्या, पवित्रता ही तुमच्या सवयीपासून सगळ्या गोष्टीमध्ये दिसली पाहिजे. सवयी सगळ्या. बायबल सांगतं मनुष्यानं प्रथम आत्मपरीक्षण करावं, मग या मेजामध्ये सहभागी व्हावं. करंथीकराच्या पत्राच्या 11व्या अध्यायामध्ये प्रभुभोजनाचा विधीचा तो नियम आहे. शुद्धतेविषयी मी तुम्हाला पहिल्यांदा आत्मपरीक्षण करायचं. काय आत्मपरीक्षण करायचं? आता तिथं वेदीजवळ जाता तो म्हणतो वेदीजवळ दान टाकण्याच्या अगोदर पहिल्यांदा आपल्या भावाला जाऊन त्याच्याशी समेट कर, त्याला क्षमा माग, मग मेजामध्ये सहभागी हो. याला शुद्धता म्हटलेलं आहे. तुम्ही घेतल्यावर पवित्र होता, पण हो आधी ते घेण्यासाठी पवित्र बना, मग ते घ्या. म्हणून म्हणतो अयोग्य प्रकारे कोणी पहिले डोकं नीट केलं पाहिजे. काय डोक्यामध्ये असतं? बऱ्याच लोकांना बाप्तिस्मा झाला म्हणजे प्रभू भोजन घ्यायचं. कोण सांगितलं? करंथीकराच्या पत्राच्या 11व्या अध्यायामध्ये 23 ते 29 पर्यंतच्या वचनामध्ये तो म्हणतो कित्येक जण आजारी आहेत, काही लोक तर मेलेत चुकीच्या पद्धतीने प्रभुभोजन घेतलं म्हणून. ते शुद्ध नव्हतेच, ते पवित्र नव्हतेच. त्यांनी वर्षानुवर्ष त्यांची पद्धत पडली आणि त्या पद्धतीनं ख्रिस्ताचं शरीर ते आतमध्ये घेतात. ते शरीर किती पवित्र होतं तुमच्या लक्षात नाही आलं? त्याला सांडलेलं रक्त किती मौल्यवान होतं हे कधी लक्षात नाही आलं? त्यानं वधस्तंभावर आपला देह दिला, तुम्ही साधी क्षमा करू शकत नाही.
तो छिन्न विच्छिन्न झाला. तुम्ही शब्द विसरू शकत नाही. ज्याच्या तोंडावरती 500 लोक थुंकले तो त्यांना विसरला. तो म्हटला यांना क्षमा कर. कोणीतरी तुमच्या तोंडाच्या माग, तुमच्या पाठीमागं कोणीतरी बोललं आणि ते तुम्ही घेऊन बसला आणि तुम्ही म्हणता हे प्रभुभोजन मला घ्यायचं. तो म्हणतो ते का विसरत नाही वेदीकडे येण्याच्या अगोदर. म्हणून त्यानं काय म्हटलं माहिती का, बथुएल अशा मुलीबरोबर लग्न कर. बथुएल म्हणजे शुद्धता, आणि शुद्धता हीच आहे जो गाळ आतमध्ये ना. शुद्धतेचं मानांकन काय पहा, त्या सोन्याला म्हणतात 24 कॅरेट, 22 कॅरेट, 18 कॅरेट. ते शुद्धतेचं प्रमाण आहे. किती कॅरेट शुद्ध सोनं आहे. आणि जेवढं त्याचं कॅरेट वाढलेलं आहे 24 कॅरेट जर सोनं असेल ना तर आता प्युअर गोल्ड आहे ते. आज आमचं ख्रिस्ती जीवन या कॅरेटमध्ये तर नाही ना. किती प्रमाणामध्ये क्षमा केली, किती धार्मिकता तुमच्यामध्ये आहे, किती सहनशीलता. हे जे कॅरेट आहे हे मोजमाप आहे ना, या मोजमापाला ओलांडून आता आम्हाला पुढे जायचंय. आम्हाला 100% शुद्ध बनायचंय. 100% शुद्ध, 100% शुद्ध, पूर्णपणे शुद्ध बनायचंय. पदन आराम म्हणजे शुद्धतेशी लग्न. लक्षात ठेवा, तुम्हाला शुद्ध सॉरी बथुएलाच्या घरामध्ये जा, लाबानाची कन्या बायको कर तुम्ही, आणि तुमचा संबंध नेहमी पांढऱ्याशी असला पाहिजे. ऐका, एसावाचं ज्येष्ठ पण का गेलं माहिती का, त्यानं तांबड्याशी संबंध जोडला. तो काय म्हणलं, याच्यातलं तांबडं मला दे. आम्हाला काय पाहिजे, तांबडं. तांबडं आम्ही तांबडं मागतो. तांबडं म्हणजे काय, ज्याच्यानं आमची भूक भागते ती आम्हाला पाहिजे, ते तांबडं आहे आमची भूक. मग कशाने तू भूक भागते, व्यसनानं भूक भागते, भांडण केल्यावर पण भूक भागते. कित्येक लोकांना जेवण पण जात नाही कोण बोलल्यावर. ते म्हणतात आता जेव्हा त्यांना बोलेल आणि मग सांगतात बोलल्यावर रोज आता मला 2 भाकरी जायला लागल्यात. हे विचारतात काय झालं, काय कमी झालं, तुम्ही जर अशक्त दिसायला लागला. अहो त्यांनी माझा अपमान केला ना 4 लोकांमध्ये. मग ती खंगत खंगत चालते, भाकर खात नाही का, आणि मग एकदा कुठंतरी भेटते आणि असं भांडण काढते. आणि ते भांडण काढल्यावर यांचं वजन वाढेल असं नसतं. ते का बदला घेतला. आणि प्रार्थना काय, प्रभूची प्रार्थना म्हणा बरं. हा किती सुंदर पोपट. हा तसेच हा तुझे नाव, हा बोला बोला, तुझे राज्य हो. किती छान, जसं स्वर्गात पृथ्वीवर हो. अजून तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर. अजून जसे बोलला पण केलं का. हे तर पोपट बोलला, पोपटाला शिकवा हालेलुया. तुमच्यापेक्षा भारी हालेलुया. आणि तो कधीही हालेलुया बोलतो. पोलीस उद्या, चोर उद्या, तो हालेलुयाच बोलतो ना, का तो पोपट आहे. आम्ही त्या पोपटापेक्षा वेगळं काय, आम्ही पोपटपंची. जसं आम्ही आपल्या अपराधांची क्षमा करतो तसे तूही शुद्धतेसाठी अपराध क्षमा करणं फार गरजेचं आहे. हे मन आहे ना, हे बसलंय आतमध्ये सगळी घाण, द्वेष, राग, मत्सर, हेवा, क्षमा न करण्याची वृत्ती जी वर्षानुवर्ष घेऊन आम्ही चालतो. त्याला अंतच नाही हो, त्याला एंड नाही. आणि तेवढं घेऊन आम्ही प्रभूसमोर कशी प्रार्थना सादर करू शकतो लक्षात ठेवा. म्हणून तर आम्ही पाहतो शमूएल इश्रायलच्या घरी जाताना दावीदाला पाहिलं होतं, म्हणतो देवा तुझा निर्णय योग्य आहे का. अरे हा राजा होण्याच्या लायकीचा नाही. त्यास देव त्याला सांगतो मनुष्य बाह्य स्वरूप पाहतो, मी अंतःकरण पारखणारा नाही. लोक तुम्हाला बाहेरून पाहतील, लक्षात घ्या. तुमच्या हातात बायबल आहे, तुम्ही गुडघे टेकता, तुम्ही प्रार्थना करता, तुम्ही आराधना करता, लोक तुम्हाला बाह्य स्वरूपी आणि तुमचं कौतुक पण करतील. पालकाला जर विचारायला त्या तो मुलगा कसा आहे तुमच्या चर्च मधला, मी सांगतो नाही खूप धार्मिक आहे. का धार्मिक आहे, तो माझ्याबरोबर आणि चर्च मध्ये उपासना करतो, पण चर्च सुटल्यावर तो कुठं जातो. ठीक आहे, त्याने मी सांगितलं का मी काही 24 तास त्याच्याबरोबर जात नाही. म्हणून मला कित्येक लोक एक मुला मुलीचा प्रपोजल, मुलगा कसा आहे, माठ वाजवून घेणे, घरी गेल्यानंतर छिद्रच पडलं, अमकत झालं, तमकत झालं. मी म्हटलं गॅरंटी मी कोणाचीच देऊ शकत नाही. चर्च मध्ये त्याच्या आईबापाला पण कळत नाही तो काय करतो,
परवा एक घेऊन आले, त्यांनी सांगितलं की मुलगा दारू पितो, आम्हाला माहित पण नाही तो कधी प्यायला लागला. मग तुम्हाला कळत नाही, बाळकाला कळत. तो तर माझ्यासमोर चांगलं तोंड, चांगलं पावडर बिवडर लावून एकदम खास होऊन स्पेट बीट मारून तुमच्या घरात घुसताना तो पान पसंद खाऊन अगदी वास आणतो दारू पिऊन आला, ते तुम्हाला कळत नाही. इथं पाळकाला काय कळणार? सांगण्याचं तात्पर्य, देव बाह्य स्वरूप पाहत नाही, पण अंतःकरण 100% बघतो. आतमध्ये शुद्ध व्हा. तिथं सांगितलं गेलं, याकोबाला तो सांगतो, मी तुला आशीर्वाद देणार आहे, तू आशीर्वादित होणार आहे, पण आशीर्वादित होण्यासाठी तुला तू लाबानाची कन्या आणि त्याच्याशी तुला आणि ते संबंध जोडावा लागेल. म्हणून लक्षात ठेवा, काही झालं तरी चालेल, पण शुद्धतेशी तुमचा संबंध कधी तुटू देऊ नका. शुद्धच राहा. कोणी तुमचं मन बिघडू देऊ नका, कोणीच नाही. किती कोण तुमच्याशी वाईट वागू द्या, लक्षात घ्या, देवाच्या लोकांचं वैशिष्ट्य आहे, ते तुमच्याशी वाईट वागतील. शास्त्र काय सांगतं माहिती का? वाईटानं जिंकला जाऊ नको, बऱ्यानं वाईटानं जिंक. हे शुद्ध लोकांचं लक्षण आहे. शुद्ध लोक जे आहेत ना, ते कुठल्याच भावना त्यांच्याकडे नसतात. त्यांचं ध्येय, त्यांचं मिशन पक्क असतं, मला अनेक लोकांना माझ्याबरोबर स्वर्गात द्यायचं. ते कसं देणार? इथं लग्नासंबंधानं बोललं गेलेले. आम्ही पण कोकऱ्याच्या लग्नाच्या जवळ आलेलो आहोत, प्रभूच्या आगमनाच्या अगदी समीप आलेलो आहोत. विचार करा, एवढं सगळं घडामोडी घडत आहे, चर्चेसवरती हल्ले होत आहे, सेवकांना मारलं जात आहे. पहिल्यासारखी सेवा आता सोपी राहिलेली नाही आहे. आता खूप स्ट्रगल करावं लागणार आहे. तो जसे जसे ते दिवस जवळ येतील ना, तसं तुम्हाला समजेल की आणि तुमच्या छळाला सुरुवात होणार आहे. छळ आता होत आहे, होणार आहे, जास्त वाढणार आहे. अशा परिस्थितीमध्ये आम्हाला कळतं, आता कोकरा लवकर येणार आहे, प्रभूचं आगमन लवकर होणार आहे. कोणी थांबू शकणार नाही या गोष्टी, तो येणारच आहे. मग आम्ही जर आपापसामध्येच अडकून पडलो की नाही, मी याला क्षमा करणार नाही, मी याला जवळ करणार नाही, नाही माझा बदला जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत मी चर्चला जाणार नाही, मी दुखावलो, मी देवाच्या मंदिरात येणार नाही, कोणीतरी माझं मेलं म्हणून मी चर्च. अहो कशासाठी? हे कित्येक वेळा ते पण आमच्यामध्ये असतं. देवानं प्रार्थना का नाही ऐकली? वाचवायला पाहिजे होतं. अहो तुम्ही म्हणता प्रभूनं दिलं, त्यास एक व्यक्ती जन्माला येते ना, तुमची साक्ष काय असते माहिती का? प्रभूनं लेकराचा आशीर्वाद मला दिला. कुणी दिला? प्रभूनं दिला. प्रभूचं संतती परमेश्वरानं दिलेलं. कुणी धन दिलं? मग त्याला काढून घेण्याचा अधिकार नाही. मग योग का टिकून राहिला? देवानं दिलं, देवाने दिलं. कशाला घरी बसतात? हे गेले, ते गेले, ते गेले, ते वाचले. तुम्ही घरी थांबला, तुम्ही मरणारा, तुम्ही स्वर्गामध्ये पोहोचणार नाही. कशाला अशुद्ध जीवन जगता? कशाला तुम्ही त्या गोष्टीमध्ये अडकून पडला? तुमचं जीवन हे लोकांसमोर शुद्धच असलं पाहिजे. प्रभू तुमच्याकडे बघेल ना, त्याच शुद्ध. जसं योग शुद्ध दिसला, योगामध्ये कुठल्याच प्रकारचा डाग राहिला नाही. प्रभूनं सगळं काढून घेतलं, पण त्याचं शुद्धता त्यानं पाहिली. त्याची पत्नी म्हणते, देवाचा अवहेर करा, देवाला दोष द्या, मरून जा. त्याची बायको सुद्धा त्याला जगण्यासाठी प्रोत्साहित करत नाही. लक्षात घ्या, या जगामध्ये कोणी व्यक्ती तुम्हाला जगण्यासाठी प्रोत्साहन देणार नाही, पण प्रभूची शुद्धता, प्रभूची शुद्धता तुम्हाला जगण्याचा मार्ग दाखवतं. आणि जगण्याचा मार्ग एकच आहे, ती म्हणजे तुमची शुद्धता. जगण्याचा मार्ग आहे तो. लोक तुम्हाला मरणाकडे घेऊन जातील, पण देवाची शुद्धता तुम्हाला स्वर्गाकडे घेऊन जाणार आहे. प्रभूची शुद्धता सांभाळा. एकमेकाबरोबर शुद्ध नाते संबंध असू द्या. जेव्हा तुम्ही एकमेकाशी वावराल ना, त्यास तुम्हाला कळलं पाहिजे, अरे मी लाबानाची कन्या बायको केलेली आहे. एकमेकाशी तुमचे व्यवहार शुद्ध असू द्या, बोलण्यामध्ये ती शुद्धता असू द्या. शुद्ध बोला. कोणी दुखावलं नाही पाहिजे हो त्याच्यामध्ये, कोणाचं मन नाही दुखलं पाहिजे. कोणी व्यक्तीच्या डोळ्यामध्ये अश्रू तुमच्या मुळे येता कामा नये. शांती टिकून राहिली पाहिजे. एकमेकाशी बोलताना प्रभू म्हटला, एकमेकाला भेटा, त्यास तुम्ही त्यांना शालोम म्हणा. प्रभूची शांती तुमच्याबरोबर असते. आमचं अभिवादन हे शांतीचं अभिवादन असणार. ही शुद्धता आहे. शांतीला दुसरा शब्द शुद्धता आहे. तुम्ही बोलताना तर तुमच्या बोलण्यानं समोरच्या व्यक्तीमध्ये पीस निर्माण झाली पाहिजे. मंडळीमध्ये, परिवारामध्ये तुमचं वावरणं या स्वरूपाचं असावं की प्रभूनं तुमच्याकडे पाहिल्याबरोबर. माझा एक संदेश आहे, कोणत्या घराला शांती मिळेल ऐका तो संदेश.
कोणतं घर शांती योग्य घर आहे? ज्या घरामध्ये तुम्ही प्रवेश कराल आणि तिथे असं म्हटलं त्या घराला शांती असो म्हणा, त्या घरानं शांती स्वीकारली तर आज स्वीकारली ती शांती मिळेल, नाही तर ती शांती परत माघारी येईल. कधी कधी शांती स्वीकारणारी भूमिका आमची असली पाहिजे ना. शांती स्वीकारणारी भूमिका असू द्या. का डिस्टर्ब होतात? का दुसऱ्याला डिस्टर्ब करत आहात? आम्ही देवाचे लोक आहोत आणि प्रभूचं वचन सांगतं आशीर्वादासाठी शुद्धता म्हणजे शांती असली पाहिजे. लक्षात ठेवा, जे शांती ज्यांच्यामध्ये आहेत ते शुद्ध लोक आहेत. तर तुमच्यामध्ये शांती नाही ना, मग तुम्ही अशुद्ध लोक आहात. अशुद्धता गेलीच पाहिजे. लाबानाची कन्या म्हणजे शुद्धता सांगितलं. शास्त्र सांगतं, एंड करतो, ऐका. मला तर खूप तुम्हाला शिकवायचं आहे, खूप तुम्हाला सांगायचं आहे आणि मला आवडलं पण. तुमचं चर्च मला खूप आवडलं, तुम्ही लोक पण मला खूप आवडला, कारण तुम्ही देवाच्या वचनावर प्रेम करणारे लोक आहात. आणि माझा विश्वास आहे वचनाच्या द्वारे तुमच्यामध्ये फार मोठा बदल दिसणारच आहे, 100% दिसणार आहे. ही मंडळी एका सैन्याप्रमाणे उभं राहणार आहे. आणि नुसतं सैन्य नाही, बायबल सांगतं तो म्हटलं अस्थिला संदेश दे या, आणि अस्थिला संदेश दिला. आज हाडावर हाड आणि आकाशामध्ये फिरू लागली आणि एकमेकाला जोडली. लक्षात घ्या, ज्या देवाचं वचन येतं त्या हाडांमध्ये जीव आणतं आणि हाडं जोडली जातात. हाडांनी जोडलं जाणं, हाडं जोडली झाल्याशिवाय गेल्याशिवाय त्याच्यावर मांस चढणार नाही, मसल्स येणार नाही. परंतु संदेश सांगत असताना मला असं वाटतं 2 दिवस नुसता संदेश सांगितला नाही, हाडं जोडली गेली, आता त्याच्यावरती मांस चढणार आहे आणि शेवटी प्रार्थना झाल्यावर या सैन्यामध्ये जीव येणार आहे आणि सैन्य या सगळ्या पुण्यामध्ये दिसणार आहे. आणि चर्च त्याच्यासाठी एक अग्रेसिव्ह भूमिका घेणार आहे. इतकं अग्रेसिव्ह की हे सैन्य अख्खा पुण्याला व्यापून टाकेल. आणि बघता बघता मोठं संजीवन ज्याची प्रभू वाट पाहत आहे, ते संजीवन देव तुमच्याद्वारे आणि उपस्थित असलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या द्वारे सगळीकडे घेऊन जाणार आहे. पण त्याच्यासाठी आम्ही शांतीचे शब्द बोलले पाहिजे. शालोम म्हणा. आपण एकमेकाला भेटलं, शालोम म्हणजे शांती. आता तो आपला वाद नाही. काही लोक म्हणतात प्रेज द लॉर्ड म्हणायचं का, शालोम म्हणायचं का? नाही, मुळामध्ये शालोम म्हटल्यानं शांती नाही येणार, शब्द बोलल्यावर शांती येते. शालोम म्हटलं म्हणून शांती थोडी येणार आहे. माझी भूमिका काय? मी अशा पद्धतीचं शुद्ध बोलताना मी अगदी शुद्धतेच्या मानांकन बघितलं पहा. कधी कधी जाळीमध्ये जे आम्ही त्याला म्हणतो फिल्टरमध्ये ओतताना हळूहळू जातं नाही का, आणि नुसतंच असं उघडं करून ठेवलं बदबद जातं. बऱ्याच लोकांच्या तोंडाला फिल्टरच नाही, काय का बद असे शब्द पडतात की ते समोरचा व्यक्ती भिजून गेला पाहिजे नाही का. आणि काही लोक, म्हणून शास्त्र किती सुंदर सांगतं, बोलण्यास धीमा. शांतीच्या व्यक्तीचं ज्याचं शुद्ध जीवन आहे ना, तो फार विचारपूर्वक एक शब्द, हा शब्द पचतो, रुजतो, लागतो. त्या शब्दानं कोण दुखवेल का, कोणाला वाईट वाटेल का, विचारपूर्वक का? कारण आम्ही शांतीचे राजकुमार आहोत. आमचा देव शांतीचा अधिपती असणारा देव आहे. आणि म्हणून शेवटी जाता जाता एकच सांगेल की तुम्हाला शांती टिकून ठेवण्यासाठी प्रयत्न करावा लागेल. आणि म्हणून लक्षात ठेवा, शांतीच्या बाबतीमध्ये कधीही तडजोड करू नका. आमेन. एका सोनाराचं ब्रीद वाक्य आहे, आम्ही शुद्धतेशी कधी तडजोड, आणि बरोबर त्या दुकानातच जातात. कुठं कोण हप्ते का कोण आहे? मी जास्त सोनं आणायला जातच नाही, त्यामुळे मला माहित पण नाही. आष्टेकर, तुमच्याकडे आष्टेकर, आमच्याकडे आपटे आणि गाडगिळे. गाड पण एक गिळतो तो बरोबर. तर शुद्धतेच्या बाबतीमध्ये आमची हमी, आम्ही भेसळ करत नाही. देवाला अशा मंडळीची गरज आहे की मंडळी उभं राहून म्हणती शुद्धतेच्या बाबतीमध्ये आमची हमी आहे ना, आम्ही कोणी कोणाला दुखवत आणि कोणाचं मन आमच्याकडनं तुटलं जात नाही. आमचं चर्च एवढं शुद्ध आहे. चर्च कोणतं शुद्ध? ज्या चर्च मध्ये प्रत्येक व्यक्ती शब्द बोलताना शुद्धतेची हमी घेतो. नवीन लोक तुमच्याकडे येतील ना, त्यांना सांगायचं आम्ही तुमची एवढी काळजी घेऊ, तुम्ही कधी दुखवले जाणार नाही, आम्ही तुम्हाला एवढं तुमचं संगोपन करू. जेव्हा तुम्ही चर्च मध्ये याल, तुम्हाला चर्च नव्हे तर परिवार भेटेल, तुम्हाला कुटुंब भेटेल.
भेटेल. हे चर्च नाही, हे परिवार आहे आणि परिवारातल्या प्रत्येक व्यक्तीने एकमेकाची काळजी घ्यावी, त्याला खरं चर्च म्हटलेलं आहे. आणि म्हणून शास्त्र सांगतं पदन आरामामध्ये जर तुम्ही आला आणि तिथं तुम्हाला बथुएल भेटेल आणि बथुएल जर भेटला तर तुम्हाला लाबानाची कन्या मिळेल. जर तुम्ही चर्च मध्ये आहात तर तुम्ही शुद्ध व्हाल. म्हणून देवाचे प्रिय लोको, एक गोष्ट जाता जाता सांगेन, एखाद्या वेळेस काम बुडवा, एखाद्या वेळेस फंक्शन बुडवा, पण देवाचं घर कधी बुडवू नका. कधीच कधीच प्रभूच्या घराकडे जाण्यासाठी कधीच मागे पुढे पाहू नका. तुमच्या भावना किती दुखावलेल्या असू द्या, तुम्ही आजारी असा, पण देवाच्या घरामध्ये या. का तर तिथं शुद्धतेची प्रोसेस आहे. आणि त्याच्या पलीकडे जाऊन सांगेल, प्रभू त्याच्या घरामध्ये तुम्हाला आशीर्वाद देणार आहे. तुम्ही आशीर्वादित आहात. आज रात्री मी तुम्हाला हमखास 100% तुम्हाला सांगतो, तुम्ही जे प्रश्न घेऊन इथं आला ना, मी गॅरंटी देतो. कारण मला ज्या देवाचा अनुभव आहे ना, तो देव नुसता घेणारा देव नाही, मोजणारा आणि देणारा देव आहे. तुम्ही एवढ्या वेळ बसला, देवानं मोजलं, पण जाताना देव मोजत असताना तुम्हाला 100% देणार आहे हा विश्वास ठेवा. विधवेला भाकर घेतली पण 3.5 वर्षाचा आशीर्वाद दिला. 3.5 वर्ष तिच्या घरातलं पीठ संपलं नाही. हेच अभिवचन तुमच्यासाठी असेल. तुम्ही प्रभूच्या सानिध्यामध्ये बसला आणि प्रभू तुम्हाला घरी गेल्यावर दाखवेल, मी तुम्हाला किती आशीर्वादित केलं. तुम्ही किती वेळ बसलाय याचा विचार करू नका, पण देवानं तुम्हाला मोजलं हे मात्र लक्षात ठेवा. आणि मोजलेला देव मोजलेले आशीर्वाद तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही. आपल्या जागेवरती आपण उभं राहूया, आपले डोळे आपण बंद करूया, सर्वजण आपल्या जागेवरती उभे राहतील.